शक्यतो मी बोलणार नव्हतो, परंतु सीमा प्रश्नाचा विषयच मामांनी काढलेला आहे. तर चंद्रकांत दादांना बेळगाव वासियांचा निरोप देतो की आतापर्यंत मी 4-5 वेळा वर्षभरात बेळगावला सीमा प्रश्नाच्या विषयी 3 वेळा तर नक्की गेलोय, आणि मग मागच्या वर्षी 1-2-3 वेळा. सगळे आशा लावून बसलेले आहेत की चंद्रकांत दादांना आमची जबाबदारी दिलेली आहे, पण चंद्रकांत दादाच आम्हाला भेटत नाही. आणि सुप्रीम कोर्टात जी केस आहे त्या सुप्रीम कोर्टातल्या केसला माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन त्याला गती कशी द्यायची यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना 3 पत्र दिलेत. शेवटचं पत्र मागच्या आठवड्यात विधानसभेचं अधिवेशन संपलं त्या दिवशी दिलेलं आहे, आणि मुख्यमंत्र्यांनी देखील कबूल केले की याच्यावर आपण बैठक घेऊ. त्यामुळे चंद्रकांत दादांनी लक्ष घातलं तर कोर्टातलं कामकाज पुढे जाईल. पण मामा त्याच्या पलीकडे बोललेले आहेत. दादा, तुमच्या लक्षात आलं असेल, अमित शहाचे आणि तुमचे स्कूटरवर बसलेले गुजरातचे प्रसंग त्यांना आठवण करून देण्यासाठी तुमचा त्यांनी आठवण केलेली आहे. त्यामुळं दादा, एवढं काम झालं पाहिजे. आणि या देशात सगळेच प्रश्न अमित शहा सोडवतात अशी आता देशातल्या बऱ्याच लोकांची समजूत झालेली आहे. त्यामुळे या सीमा भागात ते काय म्हटले, 25 लाख लोक कैदेत आहेत. म्हणजे त्यांनी थोडक्यात सध्याच्या बेळगाव वासियांची सीमा प्रश्नातल्या सगळ्या गावांचे वर्णन त्यांनी केलं. आणि सीमा भागामध्ये आज अशी सभा घेतली आणि महाराष्ट्र गीत गायलं तरी अटक होते. सभेत जय महाराष्ट्र म्हटलं तरी अटक होते. नुसती परवानगी मागितली तर परवानगी छोट्या सभांना मोठ्या सभांना तिथं आता मिळत नाही. प्रचंड हुकुमशाही आता बेळगाव कर्नाटकच्या सरकारने चालू केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं ते खरं आहे की कोर्टात प्रश्न गेल्यापासून कर्नाटकातल्या सरकारने कानडी लोकांनी बेळगाव आणि सीमा प्रश्नात आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी अनेक इन्सेंटिव्ह देऊन उद्योग आणण्यापासून सगळे उद्योग केलेले आहेत, ज्यामुळं मराठी भाषिकांची संख्या आता मर्यादित व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून दादा, कोर्टातनं लवकर, अजून तारीखच आलेली नाही, कोर्टात केसच लागलेली नाही अजून,